पुण्यातील पीएमपीएलनं विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसचं शुल्क अचानकपणे वाढवलंय। महापालिकेनं थकबाकी न भरल्यामुळे ही शुल्क वाढ केल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होतोय। शाळेच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील पालक तसंच शाळांना शुल्क वाढीचा शॉक बसलाय। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसचं शुल्क 65 रुपये प्रति किलोमीटरवरून 141 रुपये प्रति किलोमीटर करण्यात आलंय। पीएमपीएल कडून शालेय वाहतुकीसाठी 35 शाळांना एकूण 70 बसेस पुरवल्या जातात आणि त्यातील 18 शाळा महापालिकेच्या आहेत तर 17 शाळा खासगी आहेत। शाळा कुठलीही असली तरी बसेसच्या शुल्क वाढीचा फटका पालकांना बसणार आहे। त्यामुळे आता पालकांनी शाळांकडे बसेसच्या शुल्क वाढी विरोधात तक्रारही केली आहे। आम्हाला एक पत्र आलंय, त्याच्यात दर वाढवलेत आणि दुप्पट दर झालेत तसं बघायला गेलं तर। कारण गेल्या वर्षी 7,900 वगैरे होतं, म्हणजे जवळजवळ 8,000 आणि ह्या वर्षी आता 15,000 केले। आणि ते जर 60 मुलं असले एका बसमध्ये तर 15,000, 60 पेक्षा कमी असली तर अजून दर वाढू शकेल। तर हे पालकांना परवडण्यासारखं नाहीये। पुणे महापालिकेच्या सहकार्यातून विद्यार्थी वाहतुकीसाठी कमी दरात बस सेवा पुरवली जाते। त्यामुळे पीएमपीएलनं बसेसचं शुल्क वाढवल्याचे पडसाद महापालिकेतही उमटले। ही शुल्क वाढ बेकायदा असल्याचं सांगत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी सर्वपक्षीय सभासदांनी केली आहे। संचालक मंडळाच्या बैठकीत आपण आणायला पाहिजे होतं, त्याच्यात भाववाढ तुम्ही प्रस्तावित करायला पाहिजे, ती मान्य करून पुढे द्यायला पाहिजे। तुम्हाला एकाच दिवसात भाडेवाढ करायचं सुचलं, ही तुमची कामावर असलेली लक्ष पकड। 2 महिने झाले शाळा बंद होत्या, तुम्ही 2 महिन्यात का नाही केला? अगदी शाळेच्या पहिल्याच दिवशी झोपेतून उठल्यासारखं पीएमपीएल प्रशासन का वागतंय? मग हा काही पुणेकरांवर सूड उगवताय तुम्ही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळताय आणि या गोष्टी आम्ही चालून देणार। महापालिकेकडे पीएमपीएलची 49 कोटींची थकबाकी आहे, ती मिळत नसल्यानं आर्थिक संकट उद्भवण्याचं कारण देत पीएमपीएलनं या शुल्क वाढीचं समर्थन केलंय। दरम्यान महापौरांनी ही शुल्क वाढ मागे घेण्याचं पत्र पीएमपीएल संचालकांना पाठवलं आहे। त्यामुळे त्याला कसा प्रतिसाद मिळतो यावरच पुढला निर्णय अवलंबून आहे। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।